महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे। राज्यसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये आजच्या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र आदित्य ठाकरे यांची वेगळी भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीची आज खलबत रंगणार आहेत, बैठक पार पडणार आहे, काय अपडेट? नक्कीच अतिशय महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेवरती मविया एकत्रितपणे लढणार का याबद्दलची चर्चा आज होणं अपेक्षित आहे। एकीकडे संजय राऊतांची भूमिका, आदित्य ठाकरेंची भूमिका यामध्ये प्रचंड विरोधाभास असल्याने कुठेतरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना काय निर्णय घेते, काँग्रेस राष्ट्रवादीला समर्थन देतं का, या अशा अनेक विषयांवरती आज चर्चा होणं अपेक्षित आहे। काल अनेक गाठीभेटी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा एकत्रितपणे महाविकास आघाडीमध्ये असेल तर मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जर खासदार म्हणून जाणार असतील तर काँग्रेसचं देखील समर्थन असेल, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणाला समर्थन देतो हे बघणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर आगामी काळामध्ये विधान परिषदेच्या काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे राज्यात देखील कशा पद्धतीनं महाविकास आघाडीला प्रतिनिधित्व मिळतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 7वा उमेदवार उतरवायचा की नाही याबद्दल महायुतीमध्ये अजूनही ठोस निर्णय हा झालेला नाही, त्यामुळे घोडेबाजार निश्चितच सुस्मिता, अपडेट घेत राहू। तर आपण पाहतोय आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज्यसभेच्या जागेवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। मात्र आदित्य ठाकरे यांची वेगळी भूमिका असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय समोर येणार किंवा काय चर्चा केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीतील आमदारांची आज राज्यसभेच्या जागेसाठी बैठक पार पडणार आहे। तर राज्यसभेच्या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र असं असलं तरी आदित्य ठाकरे यांची भूमिका काही वेगळी असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।